उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जीएसटी उत्सव साजरा। काळबादेव येथे जीएसटी उत्सवाचं आयोजन। जीएसटी स्लॅब कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। धाराशिवच्या पिठापुरी गावातील खरात वस्तीमध्ये पाणी सरकारने स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यात गेली वाहून। पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडली। अहिल्यानगरमधील तणावानंतर पोलीस अलर्टमध्ये। सकाळच्या धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमधील हालचालींवर पोलिसांचं लक्ष। चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका टळला। अतिवृष्टीने पाण्याची आवक वाढल्याने कालव्यावर दबाव। पावसाने विश्रांती घेतल्याने संभाव्य धोका टळला। भांडूप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गोल झाल्याने संपूर्ण भांडूप स्थानकामध्ये काळोख। प्रवाशांना मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने मार्ग काढावा लागतोय। धुळ्यामध्ये 12वीच्या फॉर्मचं चलन भरण्यावरून वाद। विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी केली पाहणी। बुलढाणा मोताळा तालुक्यात केली पाहणी। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तामिळनाडूच्या करूर इथलं चेंगराचेंगरी प्रकरण। पोलिसांनी विजय थलापतीला ठरवलं जबाबदार। तर अभिनेता विजयस पक्षातील 3 नेत्यांना धरलं जबाबदार। नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये भला मोठा साप। रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव। कर्मचारी आणि रुग्णांचा जीव धोक्यात। व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।